नमस्कार, मी डॉक्टर दुर्गाप्रसाद हिवाळे। आज आपण आमचे एक पेशंट आहे ज्यांचा आम्ही फुल माउथ इम्प्लांट द्वारे पूर्ण दात बसवले होते। त्यांचा आज 2 वर्षानंतरचे एक फॉलोअप घेणार आहे। हे त्यांचे आपण 2 वर्षापूर्वीचे फोटोज पाहतोय। ह्या फोटोज मध्ये हे जे टीथ आहेत वरचे, हे त्यांचे पहिले टीथ होते। पेशंट डायबिटिक आहे। डायबिटिक असल्यामुळे या दातांमध्ये भरपूर इन्फेक्शन झालं होतं, पू झाला होता आणि पू झाल्यामुळे ते दात हलून पडून गेले होते। एवढेच दात राहिले होते। हे दात हे आपण काढून घेतले होते आणि डेंटल इम्प्लांटद्वारे एकदम फिक्स पूर्ण दात ह्या पद्धतीने असे आपण बसवले होते। हा त्यांचा एक्सरे आहे। एवढेच दात राहिले होते। वरती काय 5 दात राहिले होते आणि खाली 2-3 दाढा राहिल्या होत्या। त्या काढून इमिजिएट एक्स्ट्रॅक्शन करून आपण ह्या पद्धतीने 5 दिवसात असे फिक्स दात बसवले होते। हे जे दात बसवले होते, वरती आपण 7 इम्प्लांटचा सपोर्ट घेतला होता आणि खाली आपण 6 इम्प्लांटचा सपोर्ट घेतला होता। अशा पद्धतीने हे इम्प्लांट्स तोंडात दिसतात। दात काढून लगेच आपण इम्प्लांट बसवून 4थ्या किंवा 5व्या दिवशी पूर्ण फिक्स दात बसवले होते। आज पेशंट फॉलोअप साठी आलेले आहे आणि आपण ते जे वरचे दात आहेत ते फक्त काढून पाहूया की आतमध्ये पेशंटला काही त्रास होतोय का। बंद करा। पेशंटची दातांची आजची परिस्थिती आहे। दाताला कुठलाही काहीही प्रॉब्लेम नाहीये। आपण फक्त हे थोडंसं काढून पाहूया। करा, काढले आम्ही आज फॉलोअप साठी फक्त। आणि आतमध्ये इम्प्लांटची पण कंडिशन आपण पाहू शकता। कुठेच काही इन्फेक्शन नाही, पू नाही, सूजही नाही, हिरड्यांना ही देखील कुठेच सूज नाहीये। आपण हे रिमूव्हेबल प्रोस्थेसिस आहे, हे परत काढताही येतं आणि लावताही येतं। आज आपण ते परत फिक्स करून टाकूया। अशा पद्धतीने हे फिक्स, खालचा तर पूर्णपणे फिक्स आहे, ते काही काढायची आज गरज नाहीये। एक फॉलोअप साठी फक्त घेतलं होतं। हा यांचा आजचा एक्सरे आहे। या एक्सरे मध्ये दिसतंय की कुठेच काहीही हाडाची झीज झालेली नाही आहे। जो आतमधला बोन सपोर्ट आहे तो एकदम भक्कम आहे। पेशंट डायबिटिक असून सुद्धा एकदम छान इम्प्लांट रुजलेले आहेत हाडांमध्ये आणि कुठेही काही इन्फेक्शन नाहीये। आज आम्ही हे बघूया। आम्ही 3D स्कॅन करून पूर्ण यांच्या दाताची परिस्थिती, हा आजचा स्कॅन आहे। हे वरचे दात जे आहेत हे असे, हे वरचे दात आहेत, हे असे बसवलेले आहेत। हे खालचे दात आहेत। कुठेही काहीही त्रास नाही, कुठेही काही इन्फेक्शन नाही। आपण पेशंटची ही प्रतिक्रिया जाणून घेऊया। तुम्हाला काही त्रास झाला होता आपण जेव्हा प्रोसिजर केली होती? नाही। जेव्हा दात काढले? नाही। डायबिटीज असून तुम्हाला नंतर दात बसवल्यानंतर काही त्रास झाला का? नाही, बिलकुल नाही। आता तुम्हाला कसं वाटतंय? 2 वर्ष झालेत आपल्याला प्रोसिजर करून, काही आतापर्यंत अडचण आली का? नाही, अजिबात नाही। व्यवस्थित जेवता येत होतं? जेवण वगैरे आता व्यवस्थित करता येतं। आता तुम्ही शुगर लेवल मेंटेन करताय? हा, करतो। हो। का वाढती थोडीफार कधी काही? थोडी प्लस मायनस असते, परंतु 2 वर्षात 200च्या आसपास आहे। अशा पद्धतीने आपण डायबिटिक पेशंट मध्ये फुल माउथ डेंटल इम्प्लांट रिहॅबिलिटेशन करून पूर्ण पक्के दात बसवलेले आहेत आणि आपल्याकडे 2 वर्षाचा फॉलोअप सुद्धा आहे। पेशंटला कुठलाही त्रास नाही, कुठलंही इन्फेक्शन नाही। तर असे कोण पेशंट असतील की ज्यांना डायबिटीज आहे आणि ते डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट करायला घाबरत असाल तर घाबरायची काहीही गरज नाहीये। डायबिटीज असला तरीही पूर्णपणे व्यवस्थित डेंटल इम्प्लांटद्वारे दात बसवता येतात आणि ते लॉंग टर्म व्यवस्थितही राहतात। धन्यवाद।